नमस्कार. छातीत जळजळ, आंबट ढेकर, अंगावर काटा आणणारा त्रास, नाही का? आपल्यापैकी खूप जणांनी हे कधी ना कधी अनुभवलं असेल. तर आज आपण याच सामान्य पण तितक्याच त्रासदायक समस्येबद्दल बोलणार आहोत, ॲसिडिटी म्हणजेच आम्लपित्त. ती का होते आणि त्यावर काय सोपे उपाय आहेत हे सगळं समजून घेऊया. चला, एक थेट प्रश्न आहे. अनेकांना वारंवार छातीत जळजळ होते का? आंबट ढेकर येण्याचा अनुभव येतो का? जर असं होत असेल तर मग हा विषय खूपच महत्वाचा आहे. चला तर यामागे नेमकं काय घडतं ते पाहूया. बरं, ही जळजळ किंवा हा आंबटपणा हे नेमकं येतं कुठून? चला, सगळ्यात आधी हेच समजून घेऊया की ही ॲसिडिटी म्हणजे आहे तरी काय. आता बघा, आपल्या पोटात आहे ना, अन्न पचवण्यासाठी नैसर्गिकरित्या ॲसिड तयार होतच आणि ते गरजेचं पण आहे. पण प्रॉब्लेम कधी होतो? जेव्हा हेच ॲसिड गरजेपेक्षा जास्त तयार होतं किंवा मग ते चुकीच्या दिशेने म्हणजे आपल्या अन्ननलिकेत वरच्या बाजूला यायला लागतं आणि मग सुरू होतो तो त्रास, छातीत आणि घशात होणारी ती तीव्र जळजळ. ह्याच स्थितीला आपण ॲसिडिटी म्हणतो. ठीक आहे, पण मग प्रश्न हा उरतो की शरीराच्या या नैसर्गिक प्रक्रियेत असं बदल होतो तरी का? हे ॲसिड उगाचच जास्त का तयार होतो? तर याची उत्तरं किंवा म्हणूया कारणं आपल्या जीवनशैलीत, आपल्या रोजच्या सवयींमध्ये दडलेली आहेत. चला बघूया काय आहेत ती कारणं. यातली बरीच कारणं तर आपल्या ओळखीचीच आहेत. जसं की खूप जास्त तिखट, तळलेले किंवा तेलकट पदार्थ खाणं. जेवणाच्या वेळांचं तर काही विचारूच नका, कधीही जेवणं. चहा कॉफीचा अतिरेक आणि हो, स्ट्रेस म्हणजे ताणतणाव. आणि त्यातही एक सगळ्यात मोठी आणि कॉमन चूक म्हणजे रात्री उशिरा जेवून लगेच झोपी जाणं. हे तर ॲसिडिटीला आमंत्रण देण्यासारखंच आहे. म्हणजे एकंदरीत काय, तर आजची आपली जी धावपळीची आणि अनियमित जीवनशैली आहे ना, तीच या सगळ्या समस्येच्या मुळाशी आहे. यावरून एक गोष्ट तर नक्कीच लक्षात येते की आपल्या रोजच्या सवयींमध्ये छोटे छोटे बदल करणं किती जास्त महत्वाचं आहे. ओके, तर कारणं तर आता आपल्याला कळली. पण ॲसिडिटी झालीये हे नक्की ओळखायचं कसं? आपलं शरीर आपल्याला काही संकेत देतं का? हो, नक्कीच देतं. चला, आता ह्याच्या सामान्य लक्षणांवर एक नजर टाकूया. यामधलं सगळ्यात कॉमन लक्षण म्हणजे छातीत होणारी जळजळ. त्यासोबतच आंबट ढेकर येणं, घशात अशी आग झाल्यासारखे फिलिंग येणं किंवा काही खाल्लं नसतानाही पोट असं गच्च फुगलेलं वाटणं, ही सगळी ॲसिडिटीचीच लक्षणं असू शकतात, हे लक्षात घ्या. आणि हो, एक गोष्ट इथे आवर्जून सांगावीशी वाटते. ही लक्षणं कधीतरी एकदा दोनदा जाणवणं ठीक आहे, पण जर हा त्रास वारंवार होत असेल तर याकडे अरे साधं पित्त झालंय असं म्हणून दुर्लक्ष करणं अजिबात चांगलं नाही. यावर वेळीच लक्ष देणं खूप गरजेचं आहे. चला तर मग आता सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. या समस्येवर उपाय काय आहेत, आराम मिळवण्यासाठी आपण नेमकं काय करू शकतो याबद्दल आता बोलूया. आराम मिळवण्यासाठी ना काही गोष्टी करणं जेवढं महत्त्वाचं आहे, तेवढंच काही गोष्टी टाळणंही महत्त्वाचं आहे. आता बघा, एका बाजूला वेळेवर हलकं जेवण करणं, भरपूर पाणी पिणं यांसारख्या चांगल्या सवयी आहेत. तर दुसऱ्या बाजूला तेलकट पदार्थ खाणं, जेवल्या जेवल्या आडवं होणं आणि धूम्रपान यांसारख्या गोष्टींना तर पूर्णपणे नाही म्हणायला हवं. काही सोपे घरगुती उपाय आहेत जे तात्पुरता आराम नक्कीच देऊ शकतात. जसं की कोमट पाणी पिणं, ताक पिणं किंवा जिऱ्याचं पाणी. हे फायदेशीर ठरतं. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. जर त्रास खूप जास्त असेल किंवा सारखा होत असेल तर फक्त या घरगुती उपायांवर अवलंबून राहू नका. अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला घेणं हेच सगळ्यात महत्त्वाचं आणि योग्य पाऊल आहे. आता आपण येऊया अंतिम आणि खरं तर सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे. तात्पुरते उपाय तर आहेतच, पण ह्या त्रासातून कायमची सुटका मिळवायची असेल तर जीवनशैलीत बदल करणं किती गरजेचं आहे ते पाहूया. ॲसिडिटीला कायमचं दूर ठेवण्यासाठी ना एक सोपी 4 सूत्री योजना आपण फॉलो करू शकतो. नंबर 1, जेवण नेहमी वेळेवर आणि हलकं असावं. नंबर 2, तिखट आणि तेलकट पदार्थांना बाय बाय करणं. नंबर 3, जेवण आणि झोप यामध्ये कमीत कमी 2 तासांचं अंतर ठेवणं. आणि नंबर 4, दिवसभरात भरपूर पाणी पिऊन शरीर हायड्रेटेड ठेवणं. खरंच सांगते, या इतक्या साध्या सवयींनी सुद्धा खूप मोठा फरक पडू शकतो. तर ह्या सगळ्या चर्चेचा सार काय? सारांश हाच की ॲसिडिटीवर नियंत्रण मिळवणं आणि तिला आपल्यापासून दूर ठेवणं हे पूर्णपणे आपल्याच हातात आहे. गरज आहे फक्त योग्य आहार आणि योग्य जीवनशैली निवडण्याची. तर हे सगळं ऐकल्यावर आणि समजून घेतल्यावर आता एक महत्त्वाचा प्रश्न स्वतःला विचारायला हवा.
आपल्या आरोग्यासाठी आजपासून आपल्या जीवनशैलीत असा कोणता एक सकारात्मक बदल आणता येईल यावर नक्की विचार व्हायला हवा.